पावसाळ्यामध्ये कोकणातून भातशेती कशी केली जाते हेच आज आपण इथे बघायला आलेलो आहोत. नमस्कार, मराठी रेसिपी ब्लॉगर्समध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. मी आले होते खरं तर इथे भात लावणी बघायला, कारण माझ्यासाठी हे संपूर्ण नवीन आहे. पण भात लावणी बघता बघता मी काय केलं यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. पाऊस कमी असताना सुद्धा भात लावणी कशी केली जाते ते देखील बघा. चांगलं आहे की मग. हे आल्याचं रोप आहे, बघू शकता आलं लावलेली आहे. ते सगळी अशी छोटी आहेत अजून. तर कोकणात पावसाळ्यामध्ये अशा प्रकारची भातशेती केली जाते. तर सध्या पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे पाईपच्या साहाय्याने अशा पद्धतीने प्रथम जमीन सर्व ओली करून घेतली जाते. कारण भातशेती तयार करण्यासाठी खूप सारं पाण्याची गरज असते, त्यामुळे पावसाळ्यामधूनच ही शेती केली जाते. आणि इथे ही एक मशीन आहे. या मशीनच्या साहाय्याने ही पूर्ण जमीन नांगरून घेतली जाते. या मशीनला आपण छोटे ट्रेलर मशीन असं देखील म्हणू शकतो. या मशीनीच्या चाकांना पाती आहेत. काही ठिकाणी बैलाच्या साहाय्याने देखील जमीन नांगरणी केली जाते. तर सध्या पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे अशा पद्धतीने जमिनीवरती आपल्याला पाईपद्वारे पाणी मारून ही भातशेती करावी लागते. भातशेती तयार करण्यासाठी पाण्याची गरज असते, त्यामुळे पावसामध्येच ही भातशेती केली जाते. तर हे बेसिक आहे. अशा प्रकारची जमीन आधी भात लावणीसाठी तयार करून घ्यावी लागते. तर इथं ही जमीन तयार करून घेता येते. त्यानंतर यावरती आपण भाताची लागवड करणार आहोत. ह्याला भाताची मूठ म्हणतात. आणि हे किती दिवसात येतं लावल्यावर? तर 21 दिवसात ही रोपं तयार होतात. भाताची अशी ही मूठ केलेली आहे. तर ही लावायची असते जमिनीमध्ये. पावसाळ्यातून अशी कोकणामधली ही भातशेती सर्वत्रच केली जाते. सर्वजण पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तर तुम्ही बघू शकता पाऊस कमी आहे, तर पाईपच्या साहाय्याने असं पाणी मारून घेत आहेत आणि साधारण जमिनीवरती चिखल तयार होईल अशा पद्धतीने हे पाणी मारून घेत आहेत. तर इथली नांगरणी अजून सुरूच आहे. तोपर्यंत मी तुम्हाला भात लावणीसाठी असे वाफे तयार केले जातात. तर आधीची लावलेली भात लावणी आपण बघूया. तर ही इथेच लावलेली भात लावणी आहे. ही लावून तयार झाली आहे. तर मस्त छान अशी वाऱ्यावरती डुलते. तर इथे आता आपली जमीन व्यवस्थित नांगरून झालेली आहे. तर आता आपण भात लावायला सुरुवात करतोय. म्हणून ही भाताच्या ज्या मुठी आहेत त्या अशा प्रकारे टाकताय, म्हणजे भात लावायला सोपं जातं.
मिस्टर पण माझे सांगत होते की कशा पद्धतीने लावायचं ते. थोडं मागे व्हायला सांगत होते मला, पण मला भीती वाटत होती की मागे खोल आहे का, कारण चिखलात पाय एकदम रुतले जातात, त्यामुळं तेवढं डेअरिंग वाटत नव्हतं. पण पाठी होत गेले तसं काही नाही वाटलं. छानपैकी भात लावणी एक पट्टा असा भाताचा पूर्ण केला. त्यानंतर मिस्टर पण आले सोबतीला आणि मस्त आम्ही दोघांनी मिळून भात लावणीचा आनंद घेतला. भात लावणी केली आम्ही छानपैकी. बरोबर आहे. जमतंय सराला मजा येते चिखला. अशा प्रकारे मी भात लावणीचा एक पूर्ण पट्टा पूर्ण केला आणि उरलेला भाग हा या सर्वांनी ताईंनी मिळून पूर्ण केला. हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव होता, त्यामुळे करताना देखील खूप मजा आली आणि खूप छान वाटलं. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.